आता मी मराठी शाळेतून हायस्कूलला म्हणजे गावात शाळेला गेलो होतो आणि आमच्या घरी कलर टी व्ही आला होता आणि मी खूप आनंदी होतो की आमच्या घरी टी व्ही आला आहे. आणि टी व्ही तर आला होता पण साधा डिश होता, डिश टी व्ही नव्हता. त्यामुळे तिथं डी डी सह्याद्री, डी डी नॅशनल आणि स्टार उत्सव असे काही मोजके चॅनल लागायचे. आणि डी डी सह्याद्रीवरती शनिवारी आणि रविवारी मराठी सिनेमे लागायचे आणि ते सिनेमे मी पाहायला लागलो. आणि दोन व्यक्ती ज्यांच्याशी माझी ओळख झाली आणि ते माझ्यासाठी देव बनले, लक्षा मामा आणि अशोक मामा. मी यांचे सिनेमे पाहायला लागलो. म्हणजे किती सारे सिनेमे आहेत. आणि लक्षा मामाचा तर जास्त प्रभाव होता माझ्यावरती. त्यांचं ते ॲक्टिंग ती सगळं मी तसंच करायचो. लक्षा मामासारखीच ॲक्टिंग करायला. सॉरी मी लक्षा बोलतो, मी कधी लक्षा मामा नाही बोलत. माझं असं वाटतं की माझ्या खूप जवळचा आहे लक्षा माझ्या. तर मी त्यांचं सिनेमा पाहायचो आणि मी तशीच ॲक्टिंग करायचो. म्हणजे कधी घरी कोणी नसेल तर दरवाजा लावून ॲक्टिंग केली, कधी शेतात जाऊन ॲक्टिंग केली, कधी शाळेत जाताना ॲक्टिंग करायचो, शाळेतून येताना ॲक्टिंग करायचो. तर असं लक्षा मामा आणि अशोक मामा यांचे मी मराठी सिनेमे पाहत होतो आणि खूप आतुरतेने पाहायचो की कधी शनिवार येतोय, कधी रविवार येतोय. पण शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं ना कधी कधी असं व्हायचं की शनिवार आलाय, मी शाळेतून घरी आलोय आणि काहीतरी पप्पांनी काम सांगितलं आणि दिवसभर मला शेतात जाऊन काम करायला लागायचं. त्यामुळे कधी कधी सिनेमा पाहायला भेटत पण नव्हता. पण खूप खूप आनंदी दिवस होते ते सगळे. त्यानंतर मग शेजारी डिश टी व्ही होता, तर तिथं झी सिनेमा वगैरे लागायचा. तर तिथं बॉलिवूडचे सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान यांचे सिनेमे लागायचे. तर ते जाऊन पाहायचो. मग ते थोडं वेगळं होतं तर ते लय आवडायचं, ते भारी वाटायचं. मग कधी कधी मी त्यांची ॲक्टिंग करायचो. मग गोविंदाचे सिनेमे पाहून तसा डान्स करायचा प्रयत्न करायचो. मग घरामध्ये गाणं कधी लागलं की कडी लावून मी तसा डान्स करायचो. हे सगळं हळूहळू याची प्रॅक्टिस माहीत नाही करायचो, असंच आवड होती म्हणून करायचो. मग कारण की मला कधी खेळायला आवडलं नाही, मी कधी मित्रांमध्ये गेलो नाही, काहीच नाही. मला फक्त तेवढंच आवडायचं आणि मी तेच करत राहायचो सारखं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अशोक मामांना मी भेटू शकलो. अशोक मामांना मी भेटलो आणि तो जो दिवस होता तो माझ्यासाठी एकदम स्वप्न पूर्ण झाला आणि असा आनंदी दिवस होता. मी अशोक मामांच्या समोर होतो आणि मी त्यांना बोललो की मामा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि मी त्यांना हसवलं. त्यांनी माझ्या पाठीवरती थाप टाकली, मला आशीर्वाद दिला की होईल तुझं काहीतरी. तर तर अशी माझी अशोक मामांची भेट झाली, जो की माझ्यासाठी एक असं स्वप्न होतं जे नाही का पूर्ण झालं. मी शब्दात ते व्यक्तच नाही करू शकत आहे तो दिवस माझ्यासाठी काय होता. तर आता मी हळूहळू मोठा होत चाललो होतो आणि मी सिनेमाच्या प्रेमात पडत चाललो होतो. मी हळूहळू लिखाण चालू केलं होतं. जे मला सुचन ते 1 पान 2 पान मी लिहायला लागलो होतो. तर असं ही सुरुवात झाली होती. तर मित्रांनो असा हा प्रवास आपला चालू आहे आणि पुढे इतका सुंदर आहे ना हा प्रवास. तर नक्की पाहत राहा आणि कमेंट करा की तुम्हाला कसा वाटतोय माझा प्रवास. थँक्यू.